जैविक कचरा फेकणाराचा ड्रग्ज ॲडिक्ट। डोणगाव येथील वैद्यकीय जैविक कचरा चिंताजनक। त्या जैविक कचऱ्यात नशेसाठी वापरली जाणारी खोकल्याच्या औषधाच्या शेकडो बाटल। सध्या दारू किंवा पारंपरिक नशेच्या सामुग्रीशिवाय इतर कित्येक प्रकारचा नशा युवा वर्गात प्रचलित होत आहे। यात खोकल्यासाठी वापरली जाणारी कोडीन फॉस्फेट असलेली औषधी, झोपेच्या गोळ्या, ॲलर्जीसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या अशा औषधी वापरून नशा केला जात आहे, ज्याने कमी वेळात नशा व तोंडाचा सुद्धा वास येत नसल्याने युवा वर्गात अशा प्रकारे नशा करण्याचे प्रमाण वाढले। अशातच डोणगावमध्ये गोगाव रोडवर फेकलेल्या वैद्यकीय जैविक कचऱ्यात इतर कचऱ्यासोबत कोडीन फॉस्फेट असलेल्या शेकडो बॉटल पडलेल्या असल्याने तो जैविक कचरा फेकणाऱ्या अज्ञात व्यक्ती ड्रग्ज ॲडिक्ट असू शकतो किंवा नशेसाठी औषधी पुरवणारा असू शकण्याची चर्चा गावभरात सुरू आहे। डोणगावमध्ये एका कॉलवर नशेची औषधी मिळते हे तर सर्वांना माहीत आहे, मात्र सरळ एका ठिकाणी बसून नशेसाठी वापरली जाणारी औषधी घेऊन तिथेच प्या असा सुद्धा प्रकार सुरू असू शकतो। गोगाव रोडवर फेकलेल्या त्या जैविक कचऱ्यात शेकडोच्या संख्येत खोकल्याची औषधी, ज्यात कोडीन फॉस्फेट आहे, त्या रिकाम्या बाटल्या दिसून येत आहे। तेव्हा शेकडो बाटल्या एकाच ठिकाणी जैविक कचऱ्यासोबत शेकडो कोडीन फॉस्फेटच्या रिकाम्या बाटल्या फेकणार तर कोण? एकीकडे त्या ठिकाणी सिरिन, इंजेक्शनसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधीच्या बाटल्या अशा कित्येक जैविक कचऱ्यासोबत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडीन फॉस्फेटच्या बाटल्या पडलेल्या आहेत। तेव्हा तो डॉक्टर स्वतः नशा करतो की नशा करणाऱ्या लोकांना औषधी पुरवतो असा प्रश्न निर्माण झालेला आहे। तर दुसरीकडे कित्येक बोगस डॉक्टरसुद्धा ग्रामीण भागात आपली दुकानदारी थाटून बसलेले आहेत। तेव्हा तो तर नशेची औषधी विकत नसतील ना असा प्रश्न निर्माण होत आहे। कोडीन फॉस्फेट असलेली खोकल्याची औषधी ही रजिस्टर प्रॅक्टिशनर असलेल्या डॉक्टर त्यांच्या हॉस्पिटलची मुंबई नोंदणी अधिनियम कायद्यानुसार नोंदणी झालेली आहे तेच डॉक्टर लिहू शकतात व औषधी दुकानदार त्यांच्याकडे औषधी घेतली त्या दुकानदाराला संबंधित डॉक्टर ज्यांनी औषधी लिहून दिली त्या चिठ्ठीची झेरॉक्स आपल्या जवळ ठेवावी लागते। अशी किचकट प्रक्रिया पार पडल्यानंतर कोडीन फॉस्फेट असलेली औषधी द्यावी लागते। मात्र गोगाव रोडवर शेकडोच्या संख्येत पडलेल्या त्या बाटल्या कशा काय? त्यांना कोणते नियम नाही का असे प्रश्न निर्माण होत आहेत। जैविक कचरा बाहेर फेकणे चुकीचे आहे। गोगाव रोडवरील जैविक कचऱ्याची चौकशी होणे गरजेचे आहे। तसेच येथील काही डॉक्टरचे जैविक कचरा नेणाऱ्या कंपनीसोबत करार झालेले नाही। बहुतांश डॉक्टरकडून जैविक कचरा नेला जातो। डॉक्टर अनंत क्षीरसागर असोसिएशन अध्यक्ष डोणगाव। ब्युरो रिपोर्ट आपला विदर्भ लाईव्ह नागपूर।